मित्रांनो नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. जसं की आता आपण बघतो आहे आपल्या त्वचेची काळजी आणि आपल्या केसांची काळजी आपण किती दक्ष झालेलो आहोत त्या बाबतीत आणि यासाठी आपण वाटेल तो खर्च करत असतो, वाटेल ते करून बघत असतो. महागड्या ब्युटी प्रोडक्ट्स आपण यूज करून बघत असतो आणि त्याचबरोबर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण घेत असतो. पण एवढं सगळं करूनही परिस्थिती जैसे थेच असते. आज मी आलेली आहे सिंधू स्किन क्लिनिक येथे. वाशिम मध्ये आज मी आहे आणि सिंधू स्किन क्लिनिक हे नव्याने आता वाशिम मध्ये सेवा देते आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सिंधू स्किन क्लिनिकचे संचालक डॉक्टर उमेशजी ठोंबे सर. आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, केसांची काळजी कशी घ्यावी, आपण जे काही आजार आपण बघतो आहे स्किनवरती त्याचा किती गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो, काय गंभीर स्वरूप आपल्या आजारांवरती त्याचा आपल्याला बघायला मिळू शकतो, हे सगळी चर्चा आज आपण करणार आहोत. आज मी आहे जसं सांगितलेलं आहे सिंधू स्किन क्लिनिक मध्ये आणि आपल्या सोबत उपस्थित आहे डॉक्टर उमेशजी ठोंबे सर. सर्वात आधी आपण डॉक्टर उमेश ठोंबे सरांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करूया. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मध्ये. थँक्यू मॅम. थँक्यू. जसं की आता नव्याने तुम्ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि खरंच आमच्या वाशिमकरांसाठी आनंदाची बाब आहे की तुम्ही आम्हाला सेवा देण्यासाठी मिळालेले आहात. जसं की त्वचेचे जे वाढते विकार आपण बघतो आहे, वाढते आजार बघतो आहे, महिला आधी आपण बघतच होतो आपल्याला त्वचेला घेऊन किती काळजीत असतात, त्याचबरोबर आजकाल पुरुष देखील तेवढेच काळजीत असतात. आज अनेक प्रश्न विचारले जातात त्वचेच्या व केसांच्या रिलेटेड. आज आपण याच विषयी आज चर्चा करणार आहोत. त्वचा आणि केस हाच आपला टॉपिक आहे. सर्वात आधी तर सिंधू स्किन क्लिनिक बद्दल मला जाणून घ्यायचं आहे, कशा प्रकारे आपण इथे सुरुवात केलेली आहे, काय उद्देश ठेवून तुम्ही वाशिमकरांना सेवा देण्यासाठी इथे रुजू झालात? नमस्कार. मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी डॉक्टर उमेश ठोंबे, मूळचा मी इथलाच वाशिमचा. मी माझं MBBS शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पूर्ण केलंय आणि त्यानंतर MD स्किन म्हणजे त्वचा रोग तज्ञ हे शिक्षण माझं पुण्याला पूर्ण झालेलं.
श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्याला. त्यानंतर मी फेलोशिप केली आहे बँगलोरला क्युटीस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे. तिथे मी ॲस्थेटिक सर्जरी आणि ॲस्थेटिक मेडिसिन्स अँड डर्मॅटो सर्जरी याबद्दलची फेलोशिप केलेली आहे. आणि त्यानंतर काही दिवस गव्हर्नमेंट हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल वाशिम येथे काही महिने सर्व्हिस दिली. आणि त्यानंतर आता सध्या माझं स्वतःचं स्किन क्लिनिक मी स्टार्ट केलेलं आहे, सिंधू स्किन क्लिनिक या नावाने. बिलकुल, नक्कीच. आणि खूप छान माहिती तुम्ही बरेच जणांना देत असतात काउन्सिलिंगच्या माध्यमातून म्हणा. तर कमी वेळामध्ये खूप छान लोक तुमच्याशी जुळत आहेत, खूप छान रिस्पॉन्स देखील मिळते आहे. जे तुम्ही आता सांगितलेलं आहे, ज्या काही स्पेशल ठिकाणाहून तुमचं स्पेशलायझेशन झालेलं आहे, स्पेशल क्वालिफिकेशन झालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही माहिती दिलेलीच आहे. पण त्याचबरोबर आणखीन जे काही आता सिंधू स्किन क्लिनिक सेवा देणार आहे किंवा आता सेवा देते आहे स्किन आणि हेअरशी रिलेटेड, याचं नेमकं अनुभव तुम्हाला कुठनं मिळालेला आहे, कुठनं अनुभव घेतलेले आहेत तुम्ही, याचे प्लीज आम्हाला शेअर करा. येस मॅम. जसं मी सांगितलं तुम्हाला, माझं एज्युकेशन जे आहे MDचं ते मला पुण्याला झालेलं. आणि तिथे बराचसा फ्लो होता पेशंटचा. म्हणजे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम झाला, हेअर रिलेटेड प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर नेल रिलेटेड प्रॉब्लेम झाला. त्या बऱ्याचशा प्रॉब्लेमचे पेशंट्स आम्ही तिथे बघितलेत. बरेचसे इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर्स, नॉन इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर, जसं आपल्या भाषेत आपण म्हणतो संसर्गजन्य आणि जे संसर्गजन्य नसतात असे आजार, अशा बऱ्याचशा आजारांवर उपचार आम्ही तिथे केलेले आहेत. आणि बरेचसे असे रेअर डिसऑर्डर आपण ज्याला म्हणतो, जे खूप कमी प्रमाणात आढळतात. जसं आपल्या भागात काही आजार आढळतात तर काही दुसऱ्या भागात आढळतात. अशा बऱ्याचशा आजारांवरची उपचार पद्धती आणि त्याच्यावरचे निदान व उपचार आम्ही तिथे केलेले आहेत. बिलकुल. आणि आता जे सिंधू स्किन क्लिनिक ट्रीटमेंट देणार आहे ते कुठल्या आजारांवरती ट्रीटमेंट देणार आहे? जसं की स्किनचे भरपूर काही असे आजार आहेत किंवा केसांचे पण भरपूर असे काही आजार आहेत, तर त्यातील कुठले आजार जे आहेत जे सिंधू स्किन क्लिनिक मध्ये दुरुस्त होणार आहेत? तुम्ही काय उपचार करणार आहात स्किन आणि केसांशी रिलेटेड? स्किन डिसऑर्डर जर म्हटलं तर खूप मोठी लिस्ट येईल. पण सांगायचं जर झालं तर आपल्या भागात जे कॉमनली आढळतात, म्हणजे सर्वसामान्यांमध्ये आपल्या जे आढळतात, तर त्यात इन्फेक्टिव्ह जे म्हणतो आपण संसर्गजन्य, तर त्याचे प्रमाण थोडे जास्त आहे. त्यात मग बरेचसे आजार येतात. जर एक लिस्ट सांगायची झाली तर जे कॉमनली आपल्याकडे दिसतात, मुलींमध्ये मोस्टली आपलं पिंपल्स जे म्हणतो आपण, पिंपल्स, ऍक्ने आमच्या भाषेत म्हणतो, किंवा वयात येणाऱ्या ज्या मुली असतात एक 17-16 नंतर, तर हे ऍक्ने नावाचा आजार खूप जास्त प्रमाणात दिसतो. त्याला आपण बऱ्याचशा भागात त्याला मुरुम म्हणतात, कोणी पिंपल्स म्हणतं. तर या प्रकारचे आजार एक 18 ते 19 वयाच्या नंतर दिसायला सुरू होतात, कारण की त्याच वयात एक हॉर्मोनल इम्बॅलन्स चालू होतं, हॉर्मोनल चेंजेस चालू होतात. त्यानंतर दुसरे आजार तर आज स्त्रियात जे कॉमन दिसतात लग्न झाल्यानंतरचे, ते म्हणजे वांग आपण ज्याला म्हणतो. ते मोस्टली एक प्रेग्नन्सी नंतर लगेच काही महिन्यात, किंवा मग उन्हात खूप दिवस गेल्यानंतर, किंवा सारखं उन्हात काम असल्यानंतर जो एक आजार असतो, स्पेसिफिकली एक गालाच्या पार्टवर जे आपलं काळसरपणा येतो, त्याला आपण वांग म्हणतो. ठीक आहे. तर यासारखे आजार आजकाल स्त्रियांमध्ये आहेत. त्यानंतर बाकीची जी लिस्ट आहे, ते खूप साऱ्या घाम आला तर जांघेत चट्टे येणं, लाल रंगाचे चट्टे येणं, त्याला आपण गचकरण म्हणतो. त्यानंतर केसांवर चाळी लागणं, सुरमा, त्यानंतर नखांचे काही आजार, त्यानंतर जर संसर्गजन्य आजार जर बोलायला झालं तर आपण ज्याला म्हणतो कांजण्या, चिकन पॉक्स. त्यानंतर चिकन पॉक्सच एज झाल्यानंतर, समजा आपलं एक वय एक 60-50च्या तेवढ्यात गेलं की त्यानंतर चिकन पॉक्सच एक वेगळं स्वरूप असतं, त्याला आपण नागिन म्हणतो आपल्या भाषेत, आम्ही त्याला हर्पीस झोस्टर म्हणतो. ठीक आहे. त्या प्रकारचे एक आजार दिसणं. त्यानंतर शीन उठणं, आपण जे म्हणतो चेहऱ्याच्या तोंडावर कुठेतरी एक लालसर चट्टा येतो, या साईडनी किंवा या साईडनी, किंवा ओठांवर आतल्या साईडनी किंवा बाहेरच्या साईडने, तर त्याला आपण एक शीन उठणं म्हणतो. तर हे एक हर्पीस, त्याला एक हर्पीस म्हणतो आम्ही. तर यासारखे आजार आणि असे बरेचसे सारे आजार आहेत. कोडाचा आजार झाला, पांढरा कोड असतो, त्याच्यानंतर हेअरफॉल असो, अशा बरेचसे आजार आहेत. स्किनचे कॅन्सर असो, खूप दिवस जेव्हा शेतात लोक काम करतात आणि बऱ्याचशा
वर्षापासून ते सन एक्सपोजरला असतात, म्हणजे बऱ्याचशा वर्षांपासून सूर्यकिरणांना त्यांचा एक्सपोज झालेला असतो. त्यामुळे मग स्किनचे बरेचसे कॅन्सर बाहेर येतात. त्यात BCC SCC असे 2 टाईपचे कॅन्सर्स आहेत, जे लॉंग टर्म साठी तुम्ही जेव्हा सन एक्सपोजर घेता किंवा उन्हात काम करता त्याच्यानंतर येतात. त्यानंतर काँग्रेस ग्रास सारखे गवत आहेत शेतात, त्याच्यामुळे जी ॲलर्जी होते मोस्टली ती डोळ्यांच्या वरच्या साईडला किंवा मानेच्या वर चेहऱ्यावर ही मोस्ट कॉमनली दिसून येते. आणि जेव्हा त्या काँग्रेस ग्रासचा फुलोरा जेव्हा आलेला असतो तर तेव्हा या प्रकारचे पेशंट थोडे जास्त वाढतात. त्यानंतर बाकीचे आजार म्हणजे अनावश्यक गोळ्या किंवा मग एक्सपायर झालेल्या टॅबलेट्स घेतल्यामुळे बऱ्याचशा लोकांना आजकाल अंगावर चट्टे वगैरे येतात. मोस्ट कॉमन जर सांगायचं झालं तर सर्वसामान्य आढळणारे आजार म्हणजे पित्त, ज्याला आपण म्हणतो ॲलर्जी. खाण्यात कुठला तरी पदार्थ गेला किंवा कुठल्या तरी गोष्टीशी संपर्क आला त्यानंतर शरीरावर जे येणारे लाल लाल रंगाच्या गांध्या असतात, आपण जे म्हणतो गुथा, तर त्या आजाराला आपण पित्त किंवा आमच्या भाषेत आम्ही त्याला अर्टिकेरिया म्हणतो. असे बरेचसे आजार आपल्या भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. सर, आता त्वचेबद्दल तर तुम्ही सांगितलेलं आहे की या आजारांवरती आपल्या इथे ट्रीटमेंट होणार आहे त्वचेशी रिलेटेड, पण आणखी केसांशी पण भरपूर असे काही आजार आहेत. केस गळती झालं, त्यानंतर आणखीन पण भरपूर काही आजार आहेत. तर केसांचे कुठले आजार आपल्या इथे दुरुस्त होतात आणि ते कशा प्रकारे उपचार पद्धती असते आपली? केसांचे आजार जर 1-2 याच्यात जर त्याला सेपरेट करायचं झालं तर स्त्रियांचे आणि पुरुषांचे आजार. स्त्रियांमध्ये त्याला आपण सेकंड पार्ट ठेवू. जर पुरुषांचे आजार जर पकडायला गेलं तर कॉमनली पुरुषांमध्ये आढळणारा एक मेन जो पॅटर्न असतो तो म्हणजे आम्ही त्याला अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणतो. 20-21च्या नंतर मुलांमध्ये हा प्रकारचा हेअरफॉल चालू होतो. मुलांच्या बॉडीमध्ये एक स्पेसिफिक टाईपचा हार्मोन असतो, त्याला आपण डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन म्हणतो, आणि तो केसांवर ऍक्ट केल्यामुळं मुलांमध्ये हा हेअरफॉल होतो. तर त्यासाठी स्पेसिफिक प्रकारची ट्रीटमेंट करणं ही फार आवश्यक असतं आणि ती वेळीच घेतलेली बरी, नाहीतर हा जो हेअरफॉल आहे तो चांगल्या मोठ्या स्टेजपर्यंत प्रोग्रेस होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे चाळी लागणं. तर ते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये पण असतं. चाळी म्हणजे काय तर एक पर्टिक्युलर पार्टवर सर्क्युलर फॉर्ममध्ये कंप्लीट जेव्हा हेअर लॉस होतात, तिथले कंप्लीट केस जेव्हा जातात आणि तिथे तो भाग टक्कल पडतो, तर त्याला आपण चाळी लागणे असं म्हणतो. ठीक आहे, हे 2 आजार पुरुषांमध्ये. आणि तिसरं जर म्हणायचं झालं तर कोंडा लागणे किंवा केस पांढरे होणे, या प्रकारचे आजार पण पुरुषांमध्ये कॉमनली दिसतात. हे बेसिकली असतं न्यूट्रिशन कमी जास्त झाल्यामुळे, स्लीप हॅबिट्स, या बाकीच्या गोष्टी आणि डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन नावाचा जो एक बॉडीत एक हार्मोन असतो त्या हार्मोनमुळे झालेले इफेक्ट्स असतात. स्त्रियांमध्ये जर सांगायला झालं तर न्यूट्रिशन कमी असल्यामुळे, हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, कारण की स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल पिरियड जे असतात त्यात दर महिन्यात कितीतरी ml ब्लड हा स्त्रियांच्या शरीराच्या बाहेर जातं आणि त्यामुळे जे हिमोग्लोबिनची पातळी ही पुरुषांच्या कंपॅरिझन मध्ये कमी असते आणि त्या कमी झालेल्या हिमोग्लोबिनमुळे स्त्रियांमध्ये हेअरफॉल दिसतो. न्यूट्रिशन प्रॉपर नसतं, स्ट्रेस असतो, वरतून स्त्रियांचं प्रेग्नन्सी असते, प्रेग्नन्सी सारखे स्ट्रेसफुल इव्हेंट त्यांच्या लाईफमध्ये येतात. तर यामुळे एक पर्टिक्युलर आफ्टर स्ट्रेसफुल इव्हेंट जो हेअरफॉल होतो त्याला आम्ही टिलोजेनिक इफ्ल्युएम म्हणतो. बऱ्याचशा स्त्रियांनी तो अनुभवलाही असेल, प्रेग्नन्सीच्या काही महिन्यातच तो हेअरफॉल स्त्रियांना होतो. तर ह्या प्रकारचे केसांचे आजार आणि कोंडा आणि जाळी लागणे हे पण स्त्रियांमध्ये कॉमनली दिसतं. मुळात सिंधू स्किन क्लिनिक येथे स्किनशी रिलेटेड म्हणजे त्वचेशी रिलेटेड आणि केसांशी रिलेटेड सगळेच आजार दुरुस्त होतात. यावेळेस तुम्ही अधिक छान माहिती दिलेलीच आहे सर. पण याला लागणाऱ्या ज्या काही मशिनरीज असतात, आता ऍडव्हान्स भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या की लोकांना अजूनही माहिती नाहीयेत, तर या ऍडव्हान्स गोष्टी आपल्या इथे सगळ्या अवेलेबल आहेत का? काय सुविधा आहेत सिंधू स्किन क्लिनिक मध्ये, काय सांगाल? या वरील जे पण आजार मी आता तुम्हाला डिस्कस केलं तुमच्यासोबत, त्यावरच्या बऱ्याचशा आजारांवर जी ट्रीटमेंट आहे ती औषध गोळ्यांनी आपण ते आजार ठीक करू शकतो. पण काही काही आजार असे असतात की त्यांना औषध म्हणजे टॅबलेट्स, सिरम, क्रीम यापेक्षाही थोडी वरची ट्रीटमेंट आवश्यक असते. जसे बऱ्याचशा आजारांमध्ये इंजेक्शन्सची आवश्यकता असते, म्हणजे जिथे स्पेसिफिक त्या पार्टवर इंजेक्शन देऊन आपण तो आजार आणखीन लवकर आणि चांगल्या प्रकारे बरा करू शकतो. जसे बऱ्याचशा लोकांना छातीवर एक असा चट्टा येतो की जे बाकीच्या स्किनपेक्षा असा वर दिसतो, त्याला आमच्या भाषेत आम्ही केलॉइड म्हणतो. तर हा क्रीम आणि गोळ्यांनी राहणारा आजार नाही, तर अशा आजारांसाठी स्पेसिफिक त्या जागेवर इंजेक्शन दिलं जातं. स्टेरॉइड इंजेक्शन म्हणतो आम्ही त्याला, इंट्रालिजनल इंजेक्शन. तर या इंजेक्शन्सनी तो आजार थोडा लवकर बरा होतो. त्यानंतर या सांगण्याचं तात्पर्य एवढं की रेग्युलर ज्या ट्रीटमेंट चालू आहेत त्यापेक्षाही थोडंसं हायर जर गेलं तर ट्रीटमेंट थोडी सोपी होऊन जाते.
आणि इम्प्रुव्हमेंट थोडी लवकर येते. केमिकल पिलिंग नावाचा गोष्टी असतात ट्रीटमेंटमध्ये, त्या थोड्या लवकर इम्प्रुव्हमेंट आणतात. त्यानंतर हेअरफॉल मध्ये PRP नावाची गोष्ट आहे, PRP नावाची ट्रीटमेंट आहे, ती पण थोडी लवकर इम्प्रुव्हमेंट आणते आजारांमध्ये. त्यानंतर बरेचसे लेझर्स आहेत, डर्मा फेशियल्स आहेत जे रेग्युलरली पार्लरमध्ये यूज होतात, ते फेशियल्स वेगळे, आपल्याकडे जे फेशियल्स यूज होतात ते फेशियल्स वेगळे. मेडिकेटेड असतात. पर्टिक्युलर स्किनसाठी कुठल्या प्रकारचं फेशियल केलं पाहिजे, डर्मा फेशियल, मेडिकेटेड फेशियल. फेशियल्स मध्येही फरक असतो. मेडिकेटेड फेशियल्स कुठल्या टाईपचं केलं पाहिजे, कुठल्या बॉडीसाठी, कुठल्या पार्टसाठी कसा लेझर वापरायचा आणि त्याचे पॅरामीटर्स कसे सेट करायचे, हे एकदम योग्यरित्या कुठल्याही स्किन क्लिनिकमध्ये थोडं चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही स्किन क्लिनिकच प्रिफर करावं. आणि या व्यतिरिक्त आणखीन जर ट्रीटमेंट म्हटलं तर बरेचसे निवर मॉलिक्युल्स किंवा निवर ड्रग्स आता आलेले आहेत. आधी आपल्याला माहित होतं की या आजारावर ही टॅबलेट आहे, पण गेल्या 5 ते 10 वर्षात एवढी इम्प्रुव्हमेंट झालेली आहे की ज्या आपण कन्व्हेन्शनल गोष्टी वापरत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी प्रगती आता झालेली आहे आणि नवीन नवीन ट्रीटमेंट आपल्याला आलेली आहे. तर ती नवीन नवीन ट्रीटमेंट आपण आपल्याकडे स्टार्ट केलेली आहे. कुठल्याही आजारासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते उपचार आपल्या इथे केले जातात. बिलकुल योग्य निदान आणि लवकरात लवकर निदान हे एक सिंधू स्किन क्लिनिकचा उद्देश आहे आणि खूप छान प्रकारे इथे ट्रीटमेंट मिळतेच आहे. पण त्याचबरोबर आता मला हेही जाणून घ्यायचं आहे की जे आपण मगाशी बोललेलो आहोत त्वचांबद्दल, तर त्वचा हा एक आरसा असतो आपल्या बॉडीचा, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय चाललेलं आहे तर ते आपल्या त्वचेवरती दिसायला आपल्याला बघायला मिळतं. पण जे काही त्वचेवरती आजार आपण बघतो आहे, काही चट्टे येणं, काही आणखीन बरेचसे जे स्किनचे आजार आहेत, तर हे जे आजार आहेत काय आपल्याला लक्षणं दिसून येतात, आपल्या बॉडीमध्ये काय चाललेलं आहे. आता तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, तर काय सांगाल आपले कशा प्रकारे आपण म्हणू शकतो की आपली जी त्वचा आहे ती आपल्या बॉडीचा एक आरसा आहे. बरोबर, खूप छान प्रश्न विचारला. ऍक्च्युली स्किन हा आपल्या इंटरनल बॉडीचा एक आरसा आहे, जसं नेहा मॅम बोलल्यात. तर बॉडीमध्ये जो काही आजार होतो त्याचे लक्षण हे नेहमी तुमच्या त्वचेवर दिसतात आणि तो एक वॉर्निंग असते आपल्यासाठी की तुम्हाला आतमध्ये असा असा आजार होणार आहे, लवकरात लवकर याची तुम्ही ट्रीटमेंट घ्या. जर एक एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर बरेचसे जे कॅन्सर्स आहेत बॉडीतले, आतमधले कॅन्सर्स आहेत, त्याच्यानंतर डायबिटीज आहे. तर डायबिटीज हा आजार जरी आतला असेल, इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं, शुगरचं प्रमाण वाढतं, पण त्यामुळे शरीरावर बरेचसे लक्षणे दिसतात. कॉमनली सगळ्यांनी फेस केलेला प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जर ऐकलं असेल तर डायबिटीज असलेल्या लोकांचे जखमा थोड्या लेट भरतात. तर का, आणि जखमा होतात पण जास्त, कारण की डायबिटीज झालेल्या पेशंटमध्ये त्यांच्या नसा थोड्या कमजोर झालेल्या असतात, त्यामुळे पेरिफेरल सेन्सेशन त्यांचे लॉस झालेले असतात. पेरिफेरल सेन्सेशन म्हणजे काय, तर कुठल्याही गरम वस्तूला किंवा टोकदार वस्तूला हात लागला तर त्यांना कळत नाही की आपल्याला याची इजा होईल म्हणून. तर त्यामुळे त्यांना अल्सर होतो आणि तो झालेला अल्सर भरत नाही का, तर त्यांच्या बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि जिथे शुगरचं प्रमाण जास्त तिथे इन्फेक्शन जास्त आणि ती जखम थोडी लेट भरणार. तर ह्या प्रकारचं हे एक एक्झाम्पल झालं जे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी सांगितलं. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत ज्यात हे झालं डायबिटीजच्या नंतर. म्हणजे इथे काय शिकलो काय आपण, तर जेव्हा बरेचसे दिवस तुम्हाला एखादा असा जखम असेल जी भरत नाही खूप दिवसापासून, तर तेव्हा ती एक घंटा आहे की तुम्हाला कुठेतरी डायबिटीज आहे आणि तिथे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन शुगरची तर वेळीच शुगरची तपासणी केलेली कधीही चांगली. वेळेत निदान होईल, कमीत कमी डोजवर आपण शुगरसाठी एक औषध चालू करू आणि भविष्यात इन्सुलिनची गरज पडणार नाही आणि लवकरात लवकर तुमची ट्रीटमेंट होऊ शकेल. हा त्यामागचा एक हेतू असतो. असे बरेचसे आहेत स्किनचे, म्हणजे कॅन्सर जे आहेत आतमधले बॉडीतले कॅन्सर आहेत, थायरॉइडचा आजार आहे, बाकी बरेचसे जे आजार आहेत, तर त्या आजारांमध्ये तुमच्या स्किनवर एक पर्टिक्युलर टाईपचे लक्षणं दिसतात आणि तिथे वेळीच स्किनच्या डॉक्टरना दाखवून त्याचं निदान करून पुढची जे आजार आहेत आपले बॉडीच्या आतमधले, तर त्याचं एक निदान करून लवकर ट्रीटमेंट केलेली कधीही चांगली. बरोबर, म्हणजे त्वचेवरती जर तुम्हाला अशी काही लक्षणं दिसून आली, काही विकार दिसून आले, तर ताबडतोब स्किनच्या डॉक्टर्सकडे जाऊन खात्री करून घ्यायची की काही वेगळे तर आजार आपल्या बॉडीमध्ये उभरत तर नाही आहे, काही गंभीर स्वरूपाचे जे आजार आहेत ते तर आपल्याला होणार नाही आहेत. सर, ओटीसी मेडिकेशन्स असं भरपूरदा ऐकण्यात आलेलं आहे, पण ओटीसी मेडिकेशन्स म्हणजे नेमकं काय असतं त्याबद्दलही आम्हाला पूर्णतः माहिती हवी आहे.
ओटीसी मेडिकेशन्स. ओटीसी मेडिकेशन्स आजकाल जवळपास तुम्ही कुठल्याही मेडिकल काउंटरला गेलात तर जवळपास एक सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर काचाच्या खाली जेवढे ठेवलेले मेडिकेशन्स असतात जे इझिली तुम्हाला अवेलेबल असतात. त्यात मी ब्रँडचे नाव नाही घेणार पण बरेचसे ब्रँड्स आहेत जे की आजकाल आपण गोरं होण्यासाठी किंवा मग गचकरण झालं तर त्याच्यासाठी, इसप झाला तर त्याच्यासाठी, केसांसाठी असे बरेचसे मेडिकेशन्स आहेत की जे एकदम स्वस्त दरात अवेलेबल असतात आणि कुठल्याही मेडिकलला तुम्ही जा मागा त्यांच्याकडे ते मेडिकेशन्स अवेलेबल असतात. पण कुठलीही गोष्ट जेव्हा शॉर्टकट मध्ये होते तेव्हा ती काहीतरी साईड इफेक्ट घेऊन येते. वेळ घेऊन केलेल्या गोष्टी कधीही लॉंग टर्म टिकतात. तर ते हे जे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स आपण ज्याला म्हणतो ओटीसी, तर हे मेडिकेशन्स तुम्हाला तात्पुरता रिलीफ देतील आणि लगेच तुमची इम्प्रुव्हमेंट दाखवतील. पण त्याचं नंतरचा येणारा जो आजार असतो तो त्याच्यापेक्षा दुपटीने किंवा तिपटीने जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे हे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स जनरली अवॉइड केले पाहिजे कारण की तो बरा करतो, पुन्हा दुपटीत आजार देतो, प्लस थोडेसे साईड इफेक्ट पण देतो आणि त्यानंतर तो जो आजार असतो तो बरा करणं खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे वेळीच थोडा खर्च जास्त लागून जर वेळीच आपण एका योग्य तज्ञ डॉक्टरांची जर ट्रीटमेंट घेतली, सल्ला घेतला आणि ट्रीटमेंट स्टार्ट केली तर या प्रकारचे जे आहेत साईड इफेक्ट ते आपण थांबवू शकतो. जर त्याचं एक एकदम कॉमन एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर गचकरण नावाचा जो आजार आहे आजकाल खूप कॉमन आहे सगळ्या लोकांमध्ये. जांघेत लाल लाल चट्टे येणं, त्याच्यावर खाज येणं. तर त्यासाठी शॉर्टकट म्हणून आपण एक 20 ते 30 रुपयाची मेडिकलवर जाऊन क्रीम घेणं, ती लावणं, तिचा तात्पुरत्या वेळेपुरता फरक पडणं आणि 10 ते 15 दिवसानंतर ते इन्फेक्शन दुप्पट ते तिप्पट प्रमाणात बाहेर येणं. तिथे स्ट्रेच मार्क येतात लिटरली मॅम. म्हणजे प्रेग्नंट लेडीज मध्ये जे पोटांवर बाळ झाल्यानंतर जे स्ट्रेच मार्क येतात त्या प्रकारचे स्ट्रेच मार्क हे मांड्यांच्या आतल्या साईडनी येणं, त्या प्रकारचे स्ट्रेच मार्क. आणि ते स्ट्रेच मार्क आयुष्यभर तसेच राहतात. त्यावर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट आहेत पण जेवढ्या इफेक्टिव्हली आधीसारखं होईल तेवढे इफेक्टिव्हली त्याची ट्रीटमेंट होत नाही. त्याच्यात फरक पडला तरी एक 60-70% खूपच नशीब तुमचं चांगलं असेल तर 80% एक फरक पडतो. पण यासारखे लाईफ टाईम दुष्परिणाम तुम्ही घेऊ नये यासाठी एक सांगण्याचा याचा हेतू आहे. आणि ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स वापर करू नये. योग्य तो निदान आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतलेली कधीही चांगली. तर ओटीसी मेडिकेशन्स आपण न घेतलेलेच बरे कारण त्याचे जे गंभीर परिणाम आपल्या बॉडीवरती बघायला मिळतात ते आयुष्यभर आपल्याला बघायला मिळतील. सर मगाशी जे एक आणखीन जर एक्झाम्पल त्याचं जर सांगायचं झालं मॅम तर आजकाल स्किन शाईन म्हणून आपण एक क्रीम वापरतो, गोरं होण्यासाठी जनरली वापरतात लोक. तर स्किन शाईन ही जी क्रीम आहे ती आपण वापरतो, मेडिकलवाला आपल्याला देतो, आपण ती क्रीम वापरतो, ती क्रीम आपण लावतो, आपण गोरेही होतो 3-4 दिवसासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण सन एक्सपोजर आपल्याला जेव्हा होतं, उन्हात जेव्हा आपण जातो त्यानंतर आपला चेहरा लाल पडतो आणि आधीपेक्षा दुपटीने काळा होतो. तर ह्या प्रकारचे जे आजार जे दुष्परिणाम आहेत या मेडिकेशन्सचे, कारण की तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शन होत नाही आणि ते त्या क्रीम मध्ये कुठल्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतात, काय असतात हे आपल्याला जनरली माहित नसतं आणि त्याच्यामुळे हे दुष्परिणाम होतात. तर हे याचा वापर टाळलेला कधीही चांगला. बिलकुल. जर आपण बघतो आहे की खरंच मेडिकलमध्ये गेल्यानंतर आपण जे आता जे नाव सरांनी सुचवलेलं आहे आपल्याला गोरं होण्यासाठी किंवा आणखीन पण बरेचसे जे आजार आहेत स्किनशीच नाही तर आणखीन पण दुसरे काही आपण मेडिकल घेतो असतो तर ते आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतलेले बरे राहतील. त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये असा बघायला मिळणार की आपल्याला जे आजार होणार आहेत तर ते लवकरच टळतील. सर जे काही केसांबद्दल आपण मग बोललो की केस गळती किंवा मग केसांशी रिलेटेड आपल्या इथे जे काही ट्रीटमेंट मिळते असं म्हटलं जातं की टेन्शनमुळे केस गळतात, जास्त गळतात, बायकांचे केस गळतात. तर हे खरंच किती तथ्य आहे या गोष्टीमध्ये, किती खरं आहे ही गोष्ट, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही जी गोष्ट बोलले त्यात खरंच सत्य आहे आणि खरी आहे ती गोष्ट. बेसिकली की त्वचेचे बरेचसे आजार विशियस सायकल फॉर्म मध्ये आहेत. जर त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर आता ही हेअरफॉलवरच घेतो. जेव्हा केस गळती होते तर ही स्ट्रेसमुळे होते. बऱ्याचशा लोकांमध्ये स्ट्रेसमुळे हेअरफॉल होतो आणि हेअरफॉलमुळे पुन्हा स्ट्रेस होतो. तर ही सायकल अशीच चालू असते. तर अशा बऱ्याचशा आजार आहेत स्किनमध्ये. जसं दुसरं एक्झाम्पल सांगायचं झालं तर सोरियासिस नावाचा आजार तसाच आहे. त्यानंतर व्हिटिलिगो म्हणजे कोड नावाचा आजार पण असाच आहे की ज्यात आधी तुम्हाला कोड होणार, नंतर तुम्हाला स्ट्रेस येणार आणि स्ट्रेसमुळे पुन्हा तो फ्लेअर होणार. ठीक आहे. तर यासारखे बरेचसे आजार आहेत की जे स्ट्रेसमुळे होतात. पुन्हा जर हेअरफॉलवर जर यायचं झालं केस गळतीवर
तर केस गळती जी आहे त्याचे बरेचसे फॅक्टर आहेत. जसं मी फिमेलमध्ये तुम्हाला सांगितलं की एक प्रेग्नन्सी, तर आणि पुरुषांमध्ये जो टेस्टोस्टेरॉन, डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन असतो, त्या हार्मोनच्या इफेक्टमुळे हे होतं. तर ह्या गोष्टी टाळणं थोडंसं अवघड आहे, बट त्याची ट्रीटमेंट आहे. पण बाकीच्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बाकीचे मल्टीफॅक्टर जे आहेत ते म्हणजे तुमची स्लीप हॅबिट, तुमचं डाएट, तुमचं वॉटर इंटेक डेलीचं किती असतं, त्यानंतर तुमचा स्ट्रेस आणि तुमचं न्यूट्रिशन. तुमचं न्यूट्रिशन, तुम्ही कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन घेता, मायक्रो न्यूट्रिएंट्स घेता की नाही, प्रोटीन इंटेक आहे की नाही, जे एक पर्टिक्युलर फॉर्म ऑफ व्हिटॅमिन हेअरला लागतं ते व्हिटॅमिन तुमच्या डेलीच्या फूडमध्ये आहे की नाही, नसेल तर तुम्ही ते इन्क्लूड कसे करता हे खूप महत्वाचं आहे हेअरच्या हेल्थसाठी. कुठल्या प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्ही वापरता, स्ट्रेटनिंग झालं, तुमचे बाकीच्या गोष्टी झालं, या तुम्ही काय वापरता, कशा वापरता, कोणाच्या एक्सपर्टच्या सल्ल्याने वापरता की पार्लरमध्ये जे अवेलेबल असेल ते वापरता, ह्या बऱ्याचशा गोष्टींचा इफेक्ट पडतो. तुम्ही कुठल्या वेदरला एक्सपोज असता डेली, कुठल्या भागात तुम्ही राहता, त्या प्रकारे त्याच नुसार तुम्ही शॅम्पू कुठले वापरता, कंडिशनर कुठले वापरता, या बऱ्याचशा गोष्टींचा इफेक्ट त्या गोष्टीवर पडतो. तर हेअरशी रिलेटेड जर कुठल्याही हेअरशी रिलेटेड प्रॉब्लेमवर जर एक सोल्युशन सांगायला झालं तर एक जनरल ऍडवाइस जर झाली तर तुमचं डाएट प्रॉपर असणं, स्ट्रेस कमी असणं, त्याच्यानंतर स्लीप, ॲडिक्वेट स्लीप असणं, एक 7 ते 8 तासाची झोप असलीच पाहिजे, वॉटर इंटेक तुमचं चांगलं असलं पाहिजे, तुमचे न्यूट्रिएंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स, प्रोटीन इंटेक व्यवस्थित असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी, आणि कुठल्याही साईड इफेक्ट करणाऱ्या कॉस्मेटिकचा वापर तुम्ही थोडा कमी केला पाहिजे. एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर एक हेअरची एक चांगली हेल्थ राहू शकते आणि एक चांगले हेल्दी हेअर्स तुम्हाला मिळू शकते. ज्या काही गोष्टी आता सरांनी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच आपण फॉलो करायला पाहिजे, जेणेकरून आपली जी केस गळती आहे ती होणार नाही आणि जी सायकल रेग्युलरली सुरू असते ती कुठेतरी थांबेल. सर, बरेच दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. खूप छान माहिती तुम्ही आतापर्यंत दिलेलीच आहे. अजूनही खूप काही बोलायचं आहे, खूप काही प्रश्न विचारायचे आहेत, पण वेळेअभावी ते शक्य नाहीये. भरपूर लोक बघत आहेत ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहेत, हेअरचे प्रॉब्लेम आहेत. काय मार्गदर्शन कराल आता जे काही वातावरण आपण बघतो आहे, मध्येच पाऊस पडतो आहे, मध्येच ऊन पडतं आहे, किंवा आणखीन पण बरेचसे ऋतू असतात, तर या ऋतूचक्रामध्ये आपण आपल्या स्किनची काळजी किंवा केसांची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबद्दल आमच्या दर्शकांना काय मार्गदर्शन कराल? बरोबर आहे मॅम. सीझनल चेंजेसमुळे बरेचसे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात आणि त्याबद्दल एक जर रफली सांगायचं झालं कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे, मेनली 3 सीझन्स आहेत आपले, विंटर, समर आणि रेनी सीझन. विंटरमध्ये मोस्टली ड्राय स्किन यासारखे प्रॉब्लेम्स, डॅन्ड्रफ सारखे प्रॉब्लेम्स थोडे जास्त येतात. तर त्यामध्ये तुम्ही डेली मॉइश्चरायझर जर वापरलं तर फार बेटर राहील. त्यानंतर रेनी सीझन मध्ये मोस्टली थोडं वातावरण ह्युमिड किंवा मग ओलसर, यामध्ये बऱ्याचशा वेळेस आपण पावसात भिजलो तर कपडे ओले राहणं, आणि ओले कपडे राहिले की त्यामुळे होणारे जे आजार असतात त्यात गचकरण एक मेन येतो, कॉमनली दिसतं. बऱ्याच वेळेस जर ओले कपडे तुमच्या अंगावर तसेच राहिले, चेंज नाही झाले, तर त्यामध्ये गचकरण जे आहे, ज्याला आपण नायट्या वगैरे सुद्धा म्हणतो, तर यासारखे आजार थोडे जास्त प्रमाणात दिसतात. तर वेळीच कपडे चेंज केलेले, वेळीच अंघोळ करून घेतलेली फार छान, बेटर. ठीक आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे समर सीझन. तर समर सीझन मध्ये उन्हाचं प्रमाण जास्त असतं, आपल्या भागात तर ऊन त्यातही जास्त आहे. अशा प्रकारे जर उन्हात जायच्या आधी जर सनस्क्रीन जर वापरली, तुम्ही रेग्युलर सनस्क्रीन जर वापरली, त्यानंतर कॅप वापरली, गॉगल्स वापरले, तर या प्रकारे तुम्ही एक उन्हापासून तुमचं संरक्षण करू शकता. नाहीतर वाढत्या उन्हामुळे आणि सूर्यप्रकाशामुळे बरेचसे आजार जे आहेत ते आपल्या भागात थोडे जास्त दिसतात. वाम त्यातलं एक सांगायचं झालं तर वाम, आणि असे बरेचसे आजार आहेत जे सन एक्सपोजरमुळे थोडे जास्त दिसतात. तर सरांनी जे सांगितलेलं आहे ऋतू बदलांमुळे मग त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस येत असतात, तर त्यावेळेस आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, ते सरांनी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. सर, अजूनही बरेच जे दर्शक आहेत त्यांच्या मनामध्ये काही क्वेश्चन फिरत असतात किंवा काही विचारू नाही शकत डॉक्टर्स लोकांना, तर अशाबद्दल तुम्ही जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता, काय मार्गदर्शन करू इच्छिता? जाता जाता सगळ्यांना एकच एवढंच सांगेल की त्वचेचे बरेचसे आजार आहेत, त्यामुळे ताणही येतो आणि त्याची ट्रीटमेंटही अवघड आहे, पण अशक्य नाहीये. वेळी जर योग्य ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि योग्य निदान लावलं, बरेचसे निदान आहेत, निदान लावण्याच्या पद्धती आता नवीन नवीन आलेल्या आहेत, तर त्यात तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य ठिकाणी जर ट्रीटमेंट घेतली तर हा स्किनचे बरेचसे आजार पटकन बरे होऊ शकतात.
त्या कुठल्याही प्रकारचा आजार असो, इन्फेक्टिव्ह असो, नॉन इन्फेक्टिव्ह असो, एसटीडीज असो, ज्याला आपण गुप्तरोग म्हणतो, त्यानंतर कोड असो, त्यानंतर लेप्रसी असो, कुष्ठरोगासारखा आजार, यात कुठल्याही आजाराबद्दल कधीही मनात कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता इतरांबद्दल कुठल्याही प्रकारची, ज्या व्यक्तीला तो आजार आहे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची मनात त्याच्याबद्दल द्वेष न ठेवता या आजारांवर प्रॉपर निदान व्हावं व त्याचे उपचार व्हावं या प्रकारचं